श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 2025 या वर्षातील मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून आपण या सणाला सुरुवात आहे ती करतो. इंग्रजी नवीन कॅलेंडरनुसार वर्षातील पहिला हा सण मानला जातो मकर संक्रांती. नकारात्मकता घालवणारा आणि सकारात्मकता आणणारा रवी म्हणजे भगवान सूर्यदेव हे मकर संक्रांतीला मकर राशीत प्रवेश करतात. या मकर संक्रांतीपासून उत्तरायण म्हणजेच देवांचा दिवस आहे तो सुरू होतो. या वर्षाची संक्रांती कधी आहे, शुभ काळ काय आहे, संक्रांती कशी आहे, कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची आहे, संक्रांती कशावरती आलेली आहे, पुण्यकाळ काय आहे, काय दान करावे, काय काय आपण वर्ज्य करावं, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. आणि जर चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला लगेच तो पाहण्यासाठी मिळेल. तर असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहत राहा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करू. यावर्षी मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीनंतर हा दिवस तिळातिळाने मोठा होतो, रात्रही लहान होत जाते. तर यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आलेली आहे. मकर संक्रांतीचा शुभ काळ 14 जानेवारी 2024 रोजी म्हणजे शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारीला सकाळी 8:54 ते संध्याकाळी 4:54 असणार आहे. या काळात वौसा घ्यावा, हळदी कुंकू करावे, वाण द्यावे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने अवतार घेऊन शंकासूर नावाच्या उन्मत्त झालेल्या राक्षसाचा वध केलेला होता. तसेच किंक्रांतीच्या दिवशी शंकासूर राक्षसाच्या भावाचा किक्रासूर राक्षसाचा वध केला होता. पृथ्वीवरचा अंधकार नष्ट करून प्रकाशाचा किरण देणारी मकर संक्रांत. यावर्षी मकर संक्रांतीचे वाहन वाघ आहे. उपवाहन हे घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, म्हणजेच आपल्याला यावर्षी पिवळे वस्त्र आहेत ते आपल्याला या दिवशी घालायचे नाहीत. हातात शस्त्र म्हणून गदा घेतलेला आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. ती वयाने कुमारिका आहे. ती खाली बसलेली आहे. तिने वासाकरिता जाईचे फूल हातात घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प असून अलंकार मोती धारण केलेले आहे. संक्रांतीचे वार नाव व नक्षत्र नाव हे मोहदरी आहे. समुदाय मुहूर्त हा 45 आहेत. संक्रांत ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल काय आहे? संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या पर्व काळात दान काय द्यावे? नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी. संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे कोणती करावीत? कठोर बोलणे, दात घासणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे. संक्रांतीचा हा सण 3 दिवसाचा असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि संक्रांतीनंतर किंक्रांत म्हणजेच करीचा काळ हा असतो. तर यावर्षी सोमवारी 13 तारखेला भोगी आलेले आहे, 14 तारखेला संक्रांत आहे आणि 15 तारखेला किंक्रांत म्हणजेच करीचा काळ हा आहे. या सणादिवशी हळदी कुंकवाला विशेष असं महत्त्व असतं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत चालतो. अशा प्रकारे यावर्षीच्या 2025च्या संक्रांतीची संपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.